इकडे मुंबईतल्या नायर रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थींवर अत्याचाराची घटना घडल्याने खळबळ उडाली। या प्रकरणी रुग्णालयातल्या डीनची आता तातडीने बदली करण्यात आली आहे। नायर रुग्णालयात प्रशिक्षणार्थींवर अत्याचार झाल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती। या बातमीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे। तसंच मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुग्णालयातल्या डीनची आता बदली करण्यात आली आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात। या कारवाईस उशीर झाल्याप्रकरणी आमदार रईस शेख यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती। त्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाने मुंबई महानगरपालिकेला नोटीस बजावली होती आणि म्हणून ज्या पद्धतीने सहयोगी प्राध्यापकाचं निलंबन झालेलं आहे त्याच पद्धतीने मुंबई महानगरपालिकेने या रुग्णालयाचे डीन यांना सक्त ताकीद दिलेलीच आहे आणि त्यापुढची देखील कडक कारवाई लवकरच होईल। दरम्यान आपल्यासोबत जोडल्या गेल्यात उबाठाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर। किशोरीताई, या सगळ्या प्रकाराबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? कारवाईचे आदेश आतापर्यंत दिले जात होते, कारवाई होत नव्हती, आता डीनची बदली झाली आहे। नाही, एप्रिल महिन्यातच ज्या प्रकार घडला त्या मला काही डॉक्टरांकडून कळला। त्यावेळेला आम्ही स्वतः गेलो होतो। काही गोष्टी महानगरपालिका ही एक मोठी संस्था आहे, त्याच्या आधी पण या नायर KEM सायन असतील आमच्या हॉस्पिटलमध्ये असे कधीच अनुचित प्रकार घडले नव्हते असं माझ्या माहितीमध्ये आहे। पण ज्या डॉक्टरला डीननी कारवाई करतो सांगितली केली सुद्धा, पण त्याला त्याच इमारतीमध्ये त्याच्या महिलांचं जे हॉस्टेल आहे त्याच्या समोर ठेवल्यामुळे तो ती मस्ती परत परत करतच होता। त्यामुळे अशा विकृतला त्या प्रिमायसेन मधनं काढणं, तो ट्रेनी डॉक्टर म्हणून त्याच्या वैद्यकीय याच्यावर पण प्रश्नचिन्ह निश्चित उभं करणं। कारण ही लोक त्यांच्या कुठून येतात, शिकतात, पण वर्तणुकीमध्ये त्यांच्या म्हणजे शिक्षण आहे पण संस्कार नाही, अशा पद्धती घडतायत। आणि हे डीनना सांगूनही डीन जेव्हा पाठीशी घालतायत असं लक्षात आलं तेव्हाही आम्ही त्यांना भेटलो होतो। मला असं वाटतं आम्ही आता 2 वाजता तर जातोच आहे। डीनची बदली हा उपाय नक्की चांगला आहे, पण त्याचबरोबर त्या विकृत डॉक्टरचं काय केलं, त्याच्यावर काय कारवाई केली ते पण कळलं पाहिजे। किशोरीताई, तुमचा मुद्दा योग्य आहे। तुम्ही न्यूज 18 लोकमतकडे प्रतिक्रिया नोंदवलीत, याबद्दल धन्यवाद। याच संदर्भात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। नायर रुग्णालयातल्या डीनची बदली झाल्याची बातमी येते, पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की नुसती बदली होऊन त्याच्यातनं मार्ग निघणार नाही। ज्या आमच्या माता भगिनींनी तक्रार केलेली आहे त्याच्यावर FIR झाली पाहिजे, जे कोण आरोपी आहेत त्यांच्यावर FIR झाली पाहिजे। त्याचप्रमाणे या ज्या बहिणी आहेत आमच्या, त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण होण्यासाठी एका उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्याकडनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडकात कडक कारवाई झाली पाहिजे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरच्या जागेवरून शिवसेना भाजपात चुरस निर्माण झाली आहे। मात्र चंद्रपूरची जागा भाजप किंवा शिवसेना या दोघांपैकी कोणाकडे जाणार हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही असं वक्तव्य अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी केलं आहे। किशोर जोरगेवार हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं, पण चंद्रपूरच्या जागेबद्दलचा निर्णय होईपर्यंत पक्षप्रवेशाचा निर्णय होणार नाही असं जोरगेवार यांनी स्पष्ट केलं आहे। मी जसं यापूर्वी सांगितलं की एवढी गोष्ट नक्की आहे की मी पक्षाकडून निवडणूक लढवणार आहे, नंबर 1। नंबर 2, कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची हे काही माझ्या हातामध्ये नाही आहे, कारण की ज्या पक्षाकडे हा मतदारसंघ जाईल त्याच्याकडून ही मी निवडणूक लढवण्याचा मी यापूर्वी बोललेलो आहे। परंतु या ठिकाणी प्रत्येक पक्षाला असं वाटते की हा मतदारसंघ त्यांच्याकडे यावा आणि त्यांची सदस्य संख्या ही वाढावी। हे खरं आहे, तुम्ही जसं अगोदर सांगितलं की हा चंद्रपूर मतदारसंघ हा विक्रम करणारा मतदारसंघ आहे।